लाभार्थ्यांसाठी ब्रेकिंग न्यूज. फेब्रुवारीचा हप्ता अजूनही अडकलेलाच आहे. राज्यातल्या लाखो लाभार्थ्यांच्या मनात आज एकच प्रश्न घोळतोय. पैसे येणार की पुन्हा वाट पाहावी लागणार? काही खात्यांमध्ये रक्कम जमा झालेली आहे, तर अनेक खात्यांमध्ये अजूनही शून्य शिल्लक आहे. शासन निर्णय न येताच हप्ता थांबवला गेला आहे का? सरकारी तिजोरीतून निधी सुटलेला नाही, अशी मोठी माहिती समोर येते. ग्रामीण भागात घर खर्च आणि औषधांसाठी लोक अडचणीत आलेत. दररोज पोर्टल उघडून तारीख तपासणारे लाभार्थी हताश झालेत. फेब्रुवारीचा हप्ता कधी येणार याबद्दलची खरी स्थिती काय आहे, आजच्या या व्हिडिओमध्ये सगळ्यात आधी ही महत्त्वाची अपडेट जाणून घेऊ. तर नमस्कार मित्रांनो, संजय गांधी निराधार योजनेच्या सर्व लाभार्थ्यांसाठी आज एक खूपच आनंदाची आणि महत्त्वाची बातमी समोर आली. तुमच्या मनातील सर्वात मोठा प्रश्न म्हणजे फेब्रुवारी महिन्याचे पैसे नेमके कधी जमा होणार? तर त्याबद्दलचा अधिकृत शासन निर्णय आणि सामाजिक न्याय विभागाची महत्त्वाची अपडेट आज आपण पाहणार आहोत. सरकारने या हप्त्यासाठीचा निधी मंजूर केला असून प्रत्यक्ष खात्यात पैसे येण्याचा मार्ग आता मोकळा झाला आहे. हे पैसे तुमच्या बँक खात्यात नेमके कोणत्या तारखेपर्यंत पोहोचतील हे सविस्तर समजून घेण्यासाठी हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की पहा. आणि पुढे जाण्यापूर्वी एक छोटीशी विनंती, जर तुम्ही आपल्या चॅनलवर आज पहिल्यांदाच आले असाल आणि आमचे व्हिडिओ पहिल्यांदाच पाहत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. यामुळे अशा महत्त्वाच्या योजनांच्या सर्व ताज्या घडामोडी तुम्हाला अगदी वेळेवर मिळत राहतील. चला तर मग उशीर न करता या महत्त्वपूर्ण अपडेट्सबद्दल सविस्तर माहिती जाणून घेऊ. बघा मित्रांनो, महाराष्ट्र शासनाचा जो सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग आहे त्यांच्याकडून एक नवीन नोटिफिकेशन प्रसिद्ध करण्यात आलं. हे अपडेट फक्त एकाच योजनेसाठी नाही, तर श्रावणबाळ योजना, इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धापकाळ योजना, विधवा निवृत्ती वेतन आणि अपंग निवृत्ती वेतन योजनेच्या सर्व लाभार्थ्यांसाठी तितकंच महत्त्वाचं आहे. आता बघा, तुम्ही जर सरकारी पोर्टल चेक केलं असेल तर तिथे 4 आणि 5 तारखेच्या दरम्यान एक महत्त्वाची सूचना दिसत होती. त्या मेसेजमध्ये स्पष्ट लिहिलं होतं की लाभ वितरणाचं काम सुरू असल्यामुळे पोर्टल काही काळ बंद राहील. हे पाहून सर्व लाभार्थ्यांना वाटलं की 5 तारखेला पैसे खात्यात जमा होतील, पण प्रत्यक्षात काय झालं? 5 तारीख उलटली, 6 उलटली आणि 7 सुद्धा निघून गेली, पण कुणाच्याच खात्यात अजून रुपया सुद्धा जमा झालेला नाही. यामुळे साहजिकच तुमच्या मनात प्रश्न निर्माण झाला की फेब्रुवारीचे पैसे नेमके कुठे अडकले? आता यामध्ये एक मोठा पेच निर्माण झालाय. पोर्टलवर जो मेसेज आधी दिसत होता तो आता अचानक तिथून काढण्यात आला. यामुळे लाभार्थी अधिकच गोंधळात पडले. गेल्या 2 ते 3 महिन्यांचा अनुभव पाहिला तर पैसे महिन्याच्या अगदी शेवटी मिळतात, पण यावेळेस 5 तारखेलाच पैसे येणार अशा आशेवर जे लाभार्थी होते त्यांना या नवीन बदलामुळे थोडी काळजी वाटू लागली. पण मित्रांनो, आता परिस्थिती पुन्हा एरे माझ्या मागल्या अशी झाली आहे. संजय गांधी निराधार योजनेच्या पोर्टलवर हप्ता वाटपाबद्दल जो मेसेज दिसत होता तो आता तिथून गायब झाला. आता प्रश्न उरतो की मग लाभार्थ्यांना पैसे मिळणार कधी? तर बघा, कोणतीही रक्कम खात्यात जमा होण्यापूर्वी सामाजिक न्याय विभागाकडून त्या निधीचा शासन निर्णय येणं खूप गरजेचं असतं. त्यानंतरच पुढची हालचाल होते. आता यामागचं खरं कारण काय ते समोर येतंय, ते नीट समजून घ्या. पोर्टलवर 4 ते 5 तारखेला पैसे वाटप होणार अशा सूचना तर दिल्या गेल्या, पण आता मिळालेल्या माहितीनुसार दिव्यांग कल्याण विभागाने थेट सामाजिक न्याय विभागाला जाब विचारला आहे. त्यांनी असं विचारलंय की फेब्रुवारीच्या हप्त्यासाठी अद्याप निधीच उपलब्ध झालेला नसताना तुम्ही पोर्टलवर लाभ वितरणाचे मेसेज कसे काय दिले? याचाच अर्थ असा होतो की फेब्रुवारी महिन्याचे पैसे वाटप करण्यासाठी लागणारा आवश्यक निधी सध्या सामाजिक न्याय विभागाकडे उपलब्ध नाही. म्हणूनच ती सूचना पोर्टलवरून हटवण्यात आली. आता इथेच खरा घोळ आहे. तर बघा, दिव्यांग कल्याण विभागाकडून निधी वाटपाचा कोणताही आदेश नव्हता ना त्यांच्याकडे त्यासाठी पैसे उपलब्ध होते. तरी सुद्धा सामाजिक न्याय विभागाने घाईघाईत पोर्टलवर पैसे वाटपाचा मेसेज टाकला आणि तारीख सुद्धा जाहीर केली. जेव्हा दिव्यांग कल्याण विभागाने यावर प्रश्न उपस्थित केला की अजून निधीच हातात आलेला नाही, तर मग तुम्ही पोर्टलवर ही माहिती दिलीच कशी? तेव्हा कुठे प्रशासनाला आपली चूक लक्षात आली. आता या गोंधळामुळेच काय झालंय की पोर्टलवरचा तो जुना मेसेज घाईघाईने हटवण्यात आला. थोडक्यात सांगायचं तर हे 2 विभाग म्हणजे दिव्यांग कल्याण विभाग आणि सामाजिक न्याय विभाग यांच्यात निधीच्या नियोजनावरून ताळमेळ नसल्याचं आता उघड झालंय. याचा थेट फटका आपल्या गरीब लाभार्थ्यांना बसतोय. आणि आता या सगळ्या गोंधळामुळे एक गोष्ट स्पष्ट दिसते की फेब्रुवारीचा हप्ता पुन्हा एकदा लांबणीवर जाण्याची दाट शक्यता आहे. आता तुम्हीच विचार करा, जर सरकारच्या तिजोरीत पैसाच उपलब्ध नसेल तर लाभार्थ्यांना वाटप तरी कसं होणार? खरं तर सर्वांनाच मोठी आशा होती की शनिवार रविवार सुट्टी असल्यामुळे पैसे आले नाहीत तरी सोमवारी नक्कीच आपल्या खात्यात रक्कम जमा होईल. पण आता सोमवार उजाडून सुद्धा परिस्थिती जैसे थे आहे, कारण फेब्रुवारीच्या हप्त्यासाठी हवा असलेला पुरेसा निधी सरकारजवळ उपलब्धच नाही. पण अगदी थोडा सुद्धा निधी अजून मंजूर झालेला नाही.
याच कारणामुळे सामाजिक न्याय विभागाने जो 4 ते 5 तारखेच्या दरम्यान पैसे वाटपाचा मेसेज पोर्टलवर टाकला होता तो आता तिथून पूर्णपणे हटवण्यात आला आहे. आता तुम्हाला पोर्टलवर अशी कोणतीही तारीख पाहायला मिळणार नाही. सोप्या भाषेत सांगायचं तर जोपर्यंत सरकारकडून निधीला अधिकृत मंजुरी मिळत नाही तोपर्यंत पोर्टलवर हप्ता वाटपाची नवीन तारीख येणं कठीण आहे. हे सगळं बघून पुन्हा एकदा जुन्याच अनुभवांची पुनरावृत्ती होताना दिसते. जानेवारी महिन्यात सुद्धा 30 तारीख उजाडली होती. डिसेंबरमध्येही असंच उशिरा वाटप झालं होतं आणि आता दुर्दैवाने फेब्रुवारी महिन्यातही तीच वेळ लाभार्थ्यांवर आली. आता मोठा प्रश्न उभा राहिला आहे की फेब्रुवारीचा हा हप्ता मिळायला 15 तारीख उजाडणार की काय? कारण सध्या तरी याचं उत्तर कोणाकडेच नाही. सगळ्यांचं लक्ष आता या गोष्टीकडे लागलंय की सरकार निधी कधी मंजूर करणार आणि त्या संदर्भातला शासन निर्णय म्हणजे GR कधी निघणार. खरं तर गेल्या 2 ते 3 महिन्यांपासून सरकारने शासन निर्णय काढण्याची पद्धतच जणू बंद केली. त्यामुळे या महिन्यात तरी अधिकृत GR येणार का याबद्दल मोठी शंका आहे. तर बघा, शासन निर्णय होणं का महत्त्वाचं असतं? कारण त्या निर्णयामध्येच स्पष्ट होतं की नेमका किती निधी मंजूर झालाय आणि तो सर्व लाभार्थ्यांना पुरेल का. जोपर्यंत हा निधी कागदोपत्री मंजूर होत नाही तोपर्यंत वितरणाची प्रक्रिया प्रत्यक्षात सुरू होऊ शकत नाही. त्यामुळे आता आपल्याला किमान निधी मंजूर होईपर्यंत तरी वाट पाहावी लागणार आहे. आता शासन निर्णय आला नाही तरी चालेल, पण लाभार्थ्यांच्या पदरात पैसे पडण्यासाठी सर्वात आधी निधीची तरतूद होणं ही काळाची गरज आहे. आता बघा, शासन निर्णय इतकं गरजेचं का असतं? त्याचं मुख्य कारण म्हणजे जेव्हा असा अधिकृत निर्णय येतो तेव्हा सर्वच्या सर्व लाभार्थ्यांना एकाच वेळी पैसे मिळण्याची खात्री मिळते. तुम्ही गेल्या 2 ते 3 महिन्यात पाहिलं असेल की काही जणांचे पैसे जमा झालेत तर काही अजूनही प्रतीक्षेतच आहेत. हा जो काही गोंधळ सुरू आहे तो शासन निर्णयामुळेच दूर होऊ शकतो. कारण त्यामध्ये स्पष्टपणे नमूद असतं की एकूण लाभार्थी किती आहेत आणि त्यासाठी सरकारने नक्की किती रुपयांचा निधी बाजूला काढून ठेवला. ही पारदर्शकता येण्यासाठी ही प्रक्रिया पूर्ण होणं खूप महत्त्वाचं आहे. त्यामुळे मित्रांनो, फेब्रुवारीच्या हप्त्यासाठी आता आपल्याला निधी मंजूर होईपर्यंत थोडा संयम ठेवावाच लागणार आहे. जेव्हा सरकारी तिजोरीतून निधी सुटेल किंवा पोर्टलवर पुन्हा एखादी नवीन अधिकृत तारीख अपडेट होईल तसं मी तुम्हाला आपल्या चॅनलच्या माध्यमातून सगळ्यात आधी माहिती देईल. म्हणूनच जर तुम्हाला या योजनेबद्दलची कोणतीही माहिती चुकूनही मिस करायची नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. ही माहिती तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा. चला तर मग पुन्हा भेटूया एका नवीन अपडेटसह. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.